नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्य कधी कधी असे प्रश्न विचारते की उत्तरे शोधण्यात आपले संपूर्ण जीवन खर्ची पडते. आपण ज्या देवदेवतांची भक्ती करतो त्यांचा मार्ग अनुसरतो, त्याच मार्गाने सुख शांती येईल अशी अपेक्षा ठेवतो. पण अनेकदा याच मार्गांनी जीवनात समाधानाऐवजी दुःखांचा डोंगर उभा राहतो. आजची आपली मुलाखत अशाच एका व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित आहे, ज्यांनी या दुःखद जीवन प्रवासातून मार्ग काढत खऱ्या अध्यात्माचा शोध घेतला. मीरा पैलकवार नाशिकच्या पंचवटीमधील एक साधारण महिला, ज्यांचे वडील स्वतः गुरुपदावर होते आणि जे अनेक भक्तांचे मार्गदर्शक होते. गणपतीची पूजा, दुर्गा पूजन, उपवास, यज्ञ आणि वेदपठण अशा अनेक परंपरा त्यांनी सांभाळल्या. परंतु त्यांच्या जीवनात समाधानाचा क्षण कधीच आला नाही. प्रत्येक धार्मिक विधीनंतरही त्यांच्या घरावर दुःखाचे सावट राहिले. एका अपघाताने छोट्या भावाचा मृत्यू, आईच्या आजारपणामुळे दवाखान्यात खर्च होणारे पैसे आणि स्वतःच्या आजारपणाने त्रस्त असलेली मीराताई सतत विचारायच्या, देव आमची परीक्षा घेतोय की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. परंतु 2005च्या एका क्षणी सर्व काही बदलले. त्यांच्या मोठ्या भावाने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि काही दिवसातच त्यांच्याही जीवनात अद्भुत घटना घडल्या. गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आजारपणांवर मात झाली, आर्थिक अडचणी कमी झाल्या आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 1 रुपयाही खर्च न करता जीवनात स्थिरता आणि शांती आली. कसे घडले हे चमत्कार? चला ऐकूया मीरा पैलकवार यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा प्रवास. नमस्कार. सत्साई. आपलं नाव? मीरा पैलकवार. आपण कुठून आलात? नाशिक पंचवटी. आपला व्यवसाय काय आहे? मी गोळे कॉलनीत दवा बाजार म्हणून आहे, तिथे जॉब करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2005 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? तत्पूर्वी अनेक देवी देवतांची आम्ही साधना करत होतो. आमचे वडील पण गुरुपदावरती होते. त्यांचे पण बरेचसे शिष्य झालेले होते. त्यांना पण त्यांच्याकडून छोटे मोठे लाभ होत होते. त्याच्यानंतर गणपतीची पूजा करणे, 10 दिवस गणपती बसवणे आणि त्याची पूजा अर्चा करून 10व्या दिवशी त्याचं विसर्जन करणे. तेव्हा मनाला असं हे कुठेतरी खटकत होतं की बा आपण 10 दिवसच का गणपतीची पूजा करायची, वर्षभर का करू नये, किंवा गणपतीला वर्षभर का आपण घरात ठेवू नये. असं करता करता त्याच्यानंतर आम्ही देवीची पण नवरात्रात पण 9 दिवस उपवास वगैरे करणे, दुर्गापूजन करणे. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी रुद्रयाग केला होता, गणेश याग केला होता. आणि इतकं करत असताना पण आमच्या दुःखावरती दुःख येत होते. आमच्या आईला अस्थमाचा त्रास होता. दरवर्षी ती क्लायमेट चेंज झाल्यानंतर ती आजारी पडत होती. त्याच्यामुळे दरवर्षी जितकं पण पैसे कमवत होतो तितके सगळे आमचे दवाखान्यात खर्च होत होते. तर मग कधी कधी आम्ही आमच्या वडिलांना विचारायचं की आपण इतकी भक्ती साधना करून आपल्याला असं आपल्या घरात असं दुःख का असतं. तेव्हा वडील आम्हाला म्हणायचे की नाही, देव आपली परीक्षा बघतो की आपण आपला कितपत विश्वास आहे देवावरती. तरी पण त्याच्यानंतर पण आम्ही हे सगळे प्रोग्राम चालूच ठेवले, भक्ती साधना चालूच ठेवली. तसं एकदा माझा छोटा भाऊ होता 5 नंबरचा, त्याचं ऑन दी स्पॉट ॲक्सिडेंट झालं. त्यावेळेस त्याचं आमच्या हातात काहीच आलं नाही. त्यावेळेस पण आम्ही आमच्या वडिलांना विचारलं की आपण इतकी देवदेवता, इतकी पूजा करतो, इतकी उपासना करतो, इतके नियम करतो, तरी आपल्यावरती इतकं दुःखाचं पर्वत का कोसळतो, देवाला आपली दया का येत नाही. असं म्हणून आम्ही प्रत्येक वेळी तेच प्रश्न विचारायचो वडिलांना. तेव्हा वडील म्हटले की नाही, ही आपली परीक्षा असते. पण ही अशी कशी परीक्षा, अशा अनेक विचार मनात येऊ लागले. त्याच्यानंतर 2005 मध्ये आमचे मोठे भाऊ चंद्रकांत कानडे म्हणून यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी माझा छोटा मुलगा शुभम पैलकवार, तो पण 10-11 वर्षाचं होतं, त्यांनी पण नामदीक्षा घेतली. ते फक्त सतसाहेब करायचे आणि त्यांची जी पूजा अर्चा बघून मला खूपच नवल वाटलं की ही किती साधी आणि सोपी पूजा आहे की सहज आपण काम करता चालता बोलता करू शकतो. ती मला खूप आवडली. त्याच्यानंतर अचानकपणे माझी तब्येत बिघडली म्हणजे मला ताप आला की मी 2 मिनटंसुद्धा अंथरुणावरून उठून आणि पांघरून घेऊ शकत नव्हती. तेव्हा मी नामदीक्षा तर नव्हती घेतली, पण गुरुजींना मनोमन प्रार्थना केली, सतसाहेब मला तर काही माहिती नाही, पण तुम्हीच माझे पिता आहात आणि सकाळी उठून बघते तर
अतिशय माझा ताप पण नाहीसा झाला आणि मी दवाखान्यात न जाताच मला बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मला पण वाटलं की आपण पण ही गुरुदीक्षा घ्यायला पाहिजे. जसं तुम्ही सांगत आहात की आपले वडील हे स्वतः एक गुरुपदावर होते आणि त्यांच्याकडे बरेचसे भाविक येत होते आणि त्यांना त्यांच्या साधनेमुळे तात्पुरत्या स्वरूपात लाभ पण प्राप्त होत होता. परंतु याविरुद्ध आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नव्हता. उलट आपल्या घरामध्ये दुःखच दुःख होते. परंतु जेव्हा आपल्या बंधूंनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपण जेव्हा आजारी पडलात, तर अशी काय गोष्ट तुम्हाला लक्षात आली की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं आकर्षित झाले आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशा स्वरूपात घेतली? त्यावेळेस रात्री मी फक्त, मला तर काही माहिती नव्हतं की मंत्र कसा जप करायचा काय, असंही काहीच मला माहिती नव्हतं. पण ते सगळे बघत एकमेकांना सतसाहेब म्हणायचे. मी पण तेवढंच म्हटले की सतसाहेब आता तुम्हीच आहेत माझ्यासाठी, असं म्हणून पण. आणि मला त्याच 5 ते 10 मिनिटात मला प्रत्यक्ष म्हणजे गुरुजींचं दर्शन झालं. जसं काही गुरुजींनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मी सकाळी उठून बघते तर माझ्या अंगावरती पांघरून पण नव्हतं. तरी पण मला रात्री माहिती नाही इतकी का थंडी वाजत होती. आणि मग तेव्हापासून मला पण असं वाटलं की आपण इतकी साधना करतोय पण इतका आपल्याला पटकनी लाभ कधीच भेटला नाही. पण त्या दिवसापासून मला असं वाटलं की आपण सुद्धा स्वतः नामदीक्षा घ्यावी आणि ह्या मार्गामध्ये यावं. त्याच्या पहिले मी पण स्वतः 9 दिवसाचे उपवास करायची, भरपूर साधना केली. त्याच्यानंतर वल्ल्या वस्त्रासह रात्री 12 वाजता बसून व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं. पण तरी पण माझ्या जीवनात खूपच दुःख होते. तर त्या दिवशी मला प्रत्यक्ष म्हणजे गुरुजींचं साक्षात दर्शन झाल्यानंतर मी 2-3 वेळेस मग म्हणजे पूर्णपणे त्यांचा सत्संग ऐकला. तो सत्संगमध्ये मला त्यांनी जे आपले सद्ग्रंथ उघडून दाखवतात, प्रत्येक श्लोक वगैरे ते दाखवतात आणि ते मला पूर्ण त्यांचं ज्ञान आवडलं. म्हणून मी तिथे जाऊन त्यांची नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली नव्हती, परंतु आपल्या मनामध्ये परमेश्वराची ओढ होती म्हणून आपल्याला त्यांनी साक्षात्कार दिला आणि आपल्याला जो काही ताप आलेला होता त्यातनं आपल्याला बाहेर काढलं. यातून आपला त्यांच्यावर एक विश्वास बसला आणि तुम्ही त्यांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण त्यांच्याशी जुडल्या गेलात, त्यांची सद्भक्ती आपण जेव्हा स्वीकारली, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही अगोदरचे कष्ट होते, जे काही दुःख होते, ते बरे झालेत का? हो, त्याच्यानंतर मला खूपच लाभ झाले. पहिली गोष्ट मला सोरायसीचा त्रास होता. आम्ही भरपूर औषधं, सगळ्या डॉक्टरांचे उपचार केले होते, पण सगळ्यांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला असंचपर्यंत राहू द्यावं लागेल. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यानंतर ते भरपूर प्रमाणात चांगलं झालं आणि आज मी सगळं काम करू शकते, चालू शकते. त्याच्यानंतर मला 4 ते 5 वर्षापूर्वी मला मणक्यात गॅप पडला, त्याच्यामुळे मी काही काम करू शकत नव्हती. मी डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला खूपच त्रास आहे, तुम्हाला 6 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला MRI करून नंतर पुढे काय आहे ते बघावं लागेल. आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी माझी चेकअप केलं त्यावेळेस माझ्या शरीरावरती त्यांचं काहीतरी ते हत्यार असतं ते असं मारत होते आणि त्याच्यातनं जसं लोखंडावरती आपण लोखंडाचा जसा नाद चालू होतो तसा माझ्या शरीरातून नाद चालू होत होता. तेव्हा डॉक्टर म्हटले की तुम्हाला पूर्ण शरीराचा MRI करावा लागेल. त्याच्यानंतर मी घरी आली, 1 महिना घरीच बसले, जॉब सोडून दिला, घरीच बसले कारण माझ्याकडनं काही कामच होऊ शकत नव्हतं. त्यावेळेस मी परमात्म्याला अरदास केली की मला काही असू द्या पण मी तुम्हाला जसं ठेवायचं तसं तुम्ही ठेवा. मी आजपासून एकही डॉक्टरकडे जाणार नाही किंवा MRI करणार नाही. आणि असं करून मी गुरुजी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे बेटा, ठीक होऊन जाशील. आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिकच 1 महिन्यानंतर मला बरं वाटायला लागलं आणि मी पुन्हा ड्युटीवर जायला सुरुवात केली. या गोष्टीला किती दिवस आज लोटले आहेत? ही 2014ची गोष्ट आहे. त्यावेळेस मला असा त्रास झाला होता. आत्ता मला 6 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत मी कुठल्याही प्रकारचा MRI केला नाही किंवा एकही गोळ्या औषधं चालू केले नाही, कुठली एक्सरसाइज केली नाही. पण मी आता एकदम ओके. मी आता मला तुम्ही 10 किलो 15 किलो वजन जरी उचलायला सांगितलं तरी मी उचलू शकते. या व्यतिरिक्त आपल्याला काही आपल्या जीवनामध्ये काही अनुभवायला मिळालेत का? हो, मी मुलांना घेऊन 2005 पासून एकटीच राहत होती.
त्यावेळेस आता म्हणजे आता नंतर माझी मुलगी मोठी झाली होती आणि तिचा लग्नाचा विषय डोळ्यापुढे दिसत होतं. त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण जर नातेवाईकांनी, आपल्या सगळ्या नातेवाईकांनी जर मुलीचं लग्न केलं तर हे 4 वेळेस आपल्याला बोलून दाखवतील की आम्ही होतो म्हणून तुझ्या मुलीचं लग्न झालं. पण त्यावेळेस पण मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की मुलीचं लग्न करायचं, पण मी कुठेच जाणार नाही, कुठे स्थळ शोधणार नाही. घरी बसल्याच मुलीला स्थळ आलं पाहिजे आणि तिचं लग्न झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे झालं. पण माझ्या मुलीच्या लग्नाला मला 1 रुपयासुद्धा लागला नाही किंवा स्थळ शोधायला पण कुठे जावं लागलं नाही. घर बसल्या स्थळ आला आणि संत रामपालजी महाराजांच्याच हाताने मुलीची रमाईनी झाली. तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला 1 रुपयासुद्धा खर्च आला नाही, परंतु आज महाराष्ट्रामध्ये लग्न सोहळा म्हटला की त्याच्यासाठी अमाप खर्च येतो. नाना प्रकारचे बेंडबाजी वाजवले जातात, आतिषबाजी केली जाते, डेकोरेशन केले जातात, लॉन्स, त्याच्यानंतर कार्यालय, या सर्व गोष्टी आपण लग्न सोहळ्यासाठी बुक करतो आणि त्यातून बराच खर्च होतो. बरेचसे लोक लग्नासाठी येतात. तर हा सगळा खर्च लग्नासाठी असतो, परंतु आपण सांगत आहात की आपल्या मुलीच्या लग्नासाठी 1 रुपयासुद्धा खर्च आला नाही. हे कसं काय शक्य आहे? हे मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली होती की तेव्हा मला संत रामपालजी महाराजांनी सांगितली होती की तू ह्या काही गोष्टींचा विचार करू नकोस, तू फक्त भक्ती कर, सगळं आपोआप परमात्मा करतील. आणि त्याप्रमाणेच घडलं की मुलीला घरबसल्या स्थळ आलं आणि एकदम साध्या पद्धतीने संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातच मुलीचं लग्न झालं, जसं रमाईनी सोहळ्यामध्ये. की एकदम संत रामपालजी महाराजांचं म्हणजे असं योगदान आहे समाजाला की त्यांच्या शरणी जे आलेले मुलं असतात ते व्यसनमुक्त असतात. दुसरी गोष्ट, देणं घेणं वगैरे काही नसतं. इतर ठिकाणी आपण बघितलं जातो, ज्या घरात मुलगी असते त्यांच्यावरती इतकं दडपण असतं की इतकं, आणि देखादेख म्हणजे जसं आपण बघतो शेजारी एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी मुलीचं लग्न होतं ते खूपच देणं घेणं करतात. पण त्या प्रकारे इथं संत रामपालजी महाराजांच्या याच्यात असं देणं घेणं काही नसतं. एकदम साध्या सिंपल पद्धतीने एकदम साध्या वेशात मुलींचं रमाईनी तिथे केली जाते आणि त्याप्रमाणे लग्न लावले जातात. याच्यामुळे देणं घेण्याचा काही मला प्रश्नच आला नाही. त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी कुठल्याही प्रकारचं लेवाणदेवाण करत नाही, कुठल्याही वस्तूची डिमांड करत नाही, परंतु मला असं विचारायचं आहे की हा एक क्षणिक गोष्ट आहे. ज्यावेळेस तुमच्या मुलीची रमणी झाली त्यावेळेस कदाचित त्या लोकांनी तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी केली नसेल, परंतु आता ते लोक त्यानंतर, त्या रमणीनंतर आपल्याकडे कुठल्या गोष्टीची देवाणघेवाण किंवा मागणी करतात का, किंवा आपल्या मुलीला कुठल्या स्वरूपाचा त्रास देतात का? नाही. संत रामपालजी महाराजांचे विचार योगच असे आहेत, ज्या घरात मुलीचं लग्न होतं त्या घरात सून म्हणून नाही, मुलीला ते मुलगी म्हणूनच वागवतात. त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं देणं घेणं तिकडचे पण लोक मागत नाही आणि आम्ही पण देत नाही. याच्यामुळे आम्ही संत रामपालजी महाराजांच्या याच्यात येऊन खूपच सुखी झालोय. आपल्या मुलीच्या रमणीला अर्थात लग्न सोहळ्याला आज किती दिवस लोटले आहेत? 7 वर्ष झालीत. या 7 वर्षात आपल्या मुलीच्या सासऱ्यांकडनं, सासरच्या मंडळींकडनं कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही का त्यांनी? नाही, कारण ते पण याच्यातच आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठली प्रकारची मागणी केली नाही आणि कुठल्याही प्रकारचं मुलीला किंवा मला त्रास दिला नाही की तुम्ही आम्हाला ह्या वस्तू द्याचं असं. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला महिलांसाठी जे काही समाज कार्य करत आहात ते अद्वितीय आहे. आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात जी कुरीती आहे, हुंडा घेणं देणं, या कुरीतीला त्यांनी आळा घातलेला आहे. तर आज समाजामध्ये बरेचसे असे लोक आहे की जे सद्भक्तीसाठी आतुरतेने वाट बघत आहेत. तर अशा समाज बांधवांना, अशा गरजवंतांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर नाही, पण मी करबद्ध सगळ्या समाजाला आणि माझ्या बंधू भगिनींना विनंती करते की आज जो असा संत रामपालजी महाराजांनी समाज निर्माण केलेला आहे की देणं घेणं, हुंडा वगैरे, आज त्याच्यासाठी कितीतरी लोक कर्जबाजारी होतात आणि त्याच्यातून ते मुलींचे लग्न करतात, पण नंतर ते कर्ज फेडताना खूप दुःखी होतात. याच्यासाठी मी सर्वांना ही प्रार्थना करते
की सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचे विचार ऐका, त्यांचे सत्संग ऐका. विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात, ते आपल्याला आपल्या सद्ग्रंथातून सांगतात. आणि सगळ्यांना फक्त हीच विनंती करते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघा आणि त्यांचा नामोपदेश घ्या. कारण हा माणसाचा जन्म खूप दुर्लभ असतो, हा आपल्याला प्रत्येक वेळी नाही भेटू शकत. म्हणून जे संत रामपालजी महाराजांचे विचार, ते विचार ऐकून नंतर तुम्ही त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान स्वीकारायला हवं आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ज्यावेळेस सत्संग चालू असतात त्यावेळेस खाली मोबाईल नंबर्स येतात आणि प्रत्येक जिल्ह्यात नामदान उपदेश केंद्र चालू केलेलं आहे. तिथे फ्रीमध्ये आपल्याला नामदान भेटतं. अशा प्रकारे घेऊ शकतात. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.